मी करत नाही मी म्हणते मला त्या कांड्यावर जाऊन जमते का? लांब इथं आहेत पायऱ्या त्या लिंबाच्या पलीकडून तर तिकडे तिकडे त्या माणसाच्या लांब तिथं अजून एक लाईन पाहिजे मध्ये तिकडून जाऊन इकडे आला मग इकडे वापस एक पाहिजे तिकडे मधली चुकली आता
आई आई लोटू नका म्हणलं नाही आज खाली त्रास नाही नाही म्हटलं घरी झाली मी बरं चालतंय ना ते गुडघे आपापल्या जागेवर उभं राहा. आपण जिथं उभे होता तिथंच उभे राहा. दंडवत झालेली बघा. थोडं मागे सरका मंडळी, सरका जागेवर, आपापल्या जागेवर जाऊन उभं राहा जिथं उभ्या होत्या तिथं. आल्या इकडून मावशी तिकडे जा, आता तुम्ही तिकडे. परभणी. हां हां तीनशे बाईशे तीनशे साडे बाया बाया 400 आहेत. हो. बाया 400 ती बाई तर म्हणे 300 बाया जास्त आहेत. 350 पूर्ण आहेत बाया. असं का? आणि माणसं माणसं जवळपास कमी आहेत, म्हणजे जवळपास 700 संख्या समजा. बाया 400 आहेत बाया. बाया जास्त हां बाया जास्त. बटा 700 बाया आहेत का? हां 700च्या वरून आहेत. आपले एकमेकाबद्दल काही भांडण झालं असेल, काही दोष घडला असेल तर त्याच्याजवळ जाऊन क्षमा मागा. आणि मी विचारलं पुढच्या वर्षीच्या पदयात्रेला आपण महिला लय आहेत. जास्तीत जास्त तरी बी संख्येला थंडी ना आली नाही तर थंडीमुळं यायचं आहे. नाहीतर लय होते. कारण आपलं रौप्य महोत्सव म्हणजे 25वा वर्ष आपल्याला साजरा करायचा आहे. तेव्हा सर्वांनी एक तरी माणूस जोडायचा आहे. फक्त एकच काम करा, माणसं आणत असताना माणसं परीक्षा करून आणा. समाजाचे पालन करून आणा. दंडवत दंडवत दंडवत. आपण इतके दिवस सोबत राहिलो, एकमेकाला दंडवत झाला नाही, म्हणून आता जाता जाता सर्वांना आपण दंडवत करून ठेवा. कारण आपण सर्व अच्युत गोत्रीय आहोत. या दंडवताचा विधी फार मोठा विधी आहे. या दंडवतानं अनेक फायदे होतात. दंडत काय लवकर संपतात. नाही बाई आपलं काय नाही पाय दुखेल. माझ्या 85 85 आहे. सगळे लोक दिसून राहिले जाणारे. आम्ही बी दिसून काढले. आम्ही नाही आम्ही हाव का इथं नाहो तुम्ही. कुठे ह्याच्यात नाहो तुम्ही. या जाणार ह्याच्यामध्ये सगळे आहेत, मग आपण नव्हते का जण. हा
आपण तिघं आहोत, बाकी सगळे आहेत त्याच्यात. असं आहे का हं, हं. ऍड्रेस व्हायला पाहिजे येतो, अजून झालं नाही. हां सगळं झालं पाहिजे, तो निघाले पाहिजे माणसं. टेन्शन राहत नाही. बाबा काय बापरे हम्म. धन्यवाद धन्यवाद. एक पोथीच झाली हम्म. पोथीच झाली हम्म. 6 महिन्याच्या पोथ्या अशा राहतात हम्म. एक वाढ हम्म. किती वाढ असं प्रयत्न प्रयत्न 7 पोथी समाप्ती नाही बस खरे नव्हतं ना आज हां म्हणून दिसली पप्पा नाही मध्ये जावं म्हणलं, मध्ये यावं, मध्ये जावं म्हणलं याच्यामध्ये. बघूया काय आम्ही साधू बाया हं. हे दिवस राहिलं का ते हम्म. तिकडं जाऊन बसाल, तिकडं इकडं इकडं हां लय संख्या आहे. तिकडं आणि इकडं, हा इकडं समोर दिसणार गेलेलं आहे. हो भरपूर आहे दादा. सर्वांनी जागेवर उभं राहा, कोणी बाहेर जाऊ नका. अजून एक फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम आपला बाकी आहे. नंतर आपण या ठिकाणी आपल्याला उदक आहे, शिदोरी ही सोबत न्यायची आहे. उदक इथं घ्या आणि शिदोरी सोबत न्या. सेलू पेंडू येथील सर्वंतांच्या वतीनं शिदोरी आहे आणि उदक हे विजेगाव येथील सर्वंतांच्या वतीनं आहे. म्हणून विजेगाव आणि म्हाळसापूर या 2 गावाच्या पदयात्रेकरूंच्या वतीनं तर शेलू कोळवाडी आहे बाबा. शेलू पेंडू म्हणावे. जावं आणि शेलू कोळवाडी आहे. पेंडूचा एकही माणूस नाही. लागत तेवढी शिदोरी घ्या. सगळ्यांना शिदोरी पुरली पाहिजे याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि शेलू येथील मंडळी आपण शिदोरीचं पाळण करण्यासाठी सूचना झाल्यानंतर तिकडे जावं. आपापल्या जागेवर जाऊन उभं राहा. शेलू कोळवाडी. पेंडूचा कशाला माणूस इथे येईल सगळं. पेंडूत नाहीत आपले. आपले नाहीत पेंडू मध्ये. पेंडू तर आपलं नाहीत म्हणलं. शिजरी काही माऊ मला चौकून लागाय दादा. मध्ये थांबना घे. आता मध्ये थांबना घे बा की कडीनं थांबायचं. चला आपापली जागा जिथं आहे तिथं उभं राहा. कुठे उभं राहू नका बरं का. जिथं जागा होती तिथंच उभं राहायचं. जशी उभे होते आपण तशी उभे राहायचे. आपल्याकडे फिरून घेऊ. हा फोटो काढतो तुमचे.
हा फोटो निघाले. आला का? हा आला आला, व्हिडिओ बी आला, फोटो बी आले. चला चला लवकर हा. लवकर चला. आता मी एकटाच राहिलो याच्यात दिसायचा. हो आम्ही आलो का? हा तुम्ही आलो आता याच्यात. आले का आता मी एकटाच राहिलो आता याच्यात. मग माझ्याकडे घेऊन जा मी तुमच्याकडे देऊ मग मी येतो मध्ये. आपापल्या जागेवर उभं राहा. असं कुठे उभं राहू नका, जागेवरच उभं राहा. दंडोत करायला बरीच मंडळी येणार आहे. दंडवत. हा बरोबर. परभणी जिल्हा पालम तालुका कोळवाडी गाव. कोळवाडी गाव. कोळवाडी. नांदेड परवानगी इकडे जायचं टाइम हा नांदेड हिंगोली. हा गोदावरीले हा गोदावरी. हा बरोबर आहे बरोबर. गोवर्धनचे बाबा. चुनाला दिल से मुसलमान हा हा बरोबर. नांदेड नांदेड नांदेडला मुकुंदराज बाबा. हा 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 त्याला मेन स्थान आहे ना, नांदेडचं स्थान म्हणलं मेन स्थान आहे त्याला. पोलीस होतात तटी बंदोबस्त हा कारण एवढ्यामध्ये फक्त मुकुंद बाबा पशीच मेन स्थान आहे नांदेडचं भावेश्वरचं. हा बोलू नका. हा बरोबर. त्याच्या त्याच्या जागेवर बाकी स्थानापेक्षा नांदेडचं स्थान मोठं आहे ना किती गेलं तरी. बाई चालते हा कारण भगवान श्रीकृष्णाच्या ह्याच्यापासून तिथे हे आहे तर. गोकुळ गोवर्धन जातं फारष्टी. गोकुळ गोवर्धन जातं फारष्टी झाली. बरोबर. फुलून टाकला तो डोंगर. चला दोष आठवा. त्याच्या संबंधित आपल्याकडून जे दोष घडलेले आहेत, कोणाचं मन दुखवलं आहे, कोणाला आपण वाईट बोललेलो आहोत, त्याच्या जवळ जा आणि त्या दोषाची क्षमा मागा. त्याच्या मनातला जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपलं प्रायश्चित्त होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपापल्या जागेवर जाऊन अजून लय आहे तो तिकडं आहे तो. म्हणून आपण दंडवत जरी घातले, प्रायश्चित्त म्हटले, परंतु त्या व्यक्तीजवळ जर गेला नाही, त्याच्या मनातलं जर गेलं नाही तर तसं प्रायश्चित्त होणार नाही. प्रायश्चित्त होणार नाही. कदाचित आपल्याला लय बुको राहिलेत अजून. ते आहेत भावेश्वरचे बाबा. ते इकडे बघायत का? हा ते आहेत. हा ते उंच आहेत का तिकडेकडे ते लाल गुलाबी ड्रेस. हा ते आहेत नाही ना ते मेन स्थान आहे ना त्याच्यापाशी भावेश्वरचं नांदेडचं स्थान त्यांच्या लक्षात येत नव्हतं. हो मेली जाय. देवाचार्यांनी त्या गोष्टीची आठवण करून दिली आणि तो परिहार देता येत सांगत. तेव्हा माई भट्ट श्री गोविंद प्रभू बाबांना दंडवत घालत होते, प्रायश्चित्त करत होते. श्री गोविंद प्रभू बाबा
माईन भट्टांना म्हणतात आवडलेली जाईल कोथळ्याची झाली म्हणे ज्याचं मन दुखवलं त्याच्या जवळ जाऊन जोपर्यंत त्याच्या मनातलं जाणार नाही तो माफ करणार नाही तोपर्यंत ते प्रायश्चित्त होणार नाही. म्हणून हीच वेळ आहे. कारण आपल्याकडून एखादी चूक घडणे अनावधानाने होणे हा गुन्हा नाहीये, पण झालेल्या चुकीवर झालेल्या दोषावर जर आपल्याला दुःख नसेल तर तो निश्चितपणानं गुन्हा आहे. म्हणून आमचे पक्षकार सांगतात तृणाधिकाची हिंसे काठिन्य हे मानसे ते बीज अविनाशे जाय नित्य नरका. आपल्याकडून छोट्या छोट्या गोष्टी होतात. साधारण गवताची हिंसा आपल्याकडून होते, आपण दुर्लक्ष करतो आणि तोच प्रसव वाढत वाढत नित्य नरकापर्यंत सुद्धा आपल्याला घेऊन जातो, आपल्या लक्षातही येत नाही. म्हणून त्यासाठी हा एकमेव रामबाण उपाय ज्याला आपण म्हणतो एकमेव औषध म्हणजे प्रायश्चित्त आहे. आणि वेळ चालू आहे. आपण कोणाबद्दल काही बोलला असाल की याच ठिकाणी आपल्याला त्या बाबाचं क्षालन करायचं आहे. म्हणून बाई क्रियेशी अनुताप पुरश्चरण. एखादी क्रिया घडली त्यावर अनुताप केला दुःख केलं तर स्वामी स्वतः सांगतात क्रियेशी अनुताप पुरश्चरण. चला दंडवत. आणि आम्हालाही सर्व संयोजक मंडळीला हा एवढा मोठा गाडा धर्मार्गाचा व्यापार ईश्वराचा व्यापार वेळेत पोहोचायचा असतं. लय संख्या आहे बघ. सगळ्या गोष्टी चालवत असताना एकदा नाही अनेक वेळा मोठ्याने बोलावं लागतं, रागवावं लागतं. का जर रागवलो नाही तर तुम्ही चुकले सर्व शिस्त विसरून जा. एक साठी देवपूजेमध्ये पाळ्यासाठी अनेक वेळा जोरात बोलावं लागतं. त्यामुळे निश्चितच कधी कधी कोणाचं मन दुखावलं जातं. आणि तुम्ही जर मनात ठेवत असाल आणि तर आम्हालाही ते प्रायश्चित्त होणार नाही. विधी हा फक्त केवळ तुमच्यासाठीच आहे असं नाही, तो विधी आमच्यासाठी देखील आहे. कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त तो विधी आमच्यासाठी आहे, सर्वांसाठी विधी आहे. म्हणून आपण त्या ईश्वराचे धुरा आहोत. 4 साधनापैकी स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक. 3ऱ्या क्रमांकाला भिक्षुकाच्याही अगोदर वासनिकाला घेतलेला आहे. का तर वासनिकापासूनच खऱ्या अर्थानं भिक्षुक तयार होत असतो. जो चांगला वासनिक आहे तो चांगल्या दर्जाचा भिक्षुक होणार आहे. म्हणून आपणही या 4 साधनामध्ये आहोत. जेवढी भिक्षुकाची गरज आहे तेवढीच वासनिकाची देखील गरज आहे. म्हणून एखाद्या वासनिकाचंही मन दुखवलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊन त्या गोष्टीची क्षमा मागाल आणि आपलं मन हलकं कराल. दूर जाऊ नका. बायामध्ये कुजबूज होत असते, चालते, अनेक गोष्टीवरून होत असते. विसरून जा. उद्याचा भरोसा नाही आपला. आपण इथून गेल्यानंतर आपल्या क्षणाचाही भरोसा नाही. म्हणून ज्या काही गोष्टी आपल्याकडून झाल्या असतील, कोणाचं मन दुखलं असेल तर याच ठिकाणी निसंकोचपणे कुठलीही मनामध्ये शंका न बाळगता जा, त्याच्यापर्यंत जा, रडा, तर त्याच्या मनातलं जाईल लक्षात घ्या. नाहीतर घरी गेल्यावर इथं जर क्षमा मागितली असती, वेळ निघून गेल्यावर उपयोग होणार नाही. अपरीक्षण कर्तव्य कर्तव्य सुपरीक्षितम.
पश्चात भवती संतापो ब्राह्मणी नकोलो येता. वेळ निघून गेल्यावर आपल्याकडे पश्चातापाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही. म्हणून आणि आपण सर्व मोठ्या उदार अंतकरणाने आम्हालाही सर्वांना क्षमा करा ही अपेक्षा बाळगतो. कोणाचंही नाव न घेता सार्वजनिक स्वरूपामध्ये आम्ही मोठ्याने आपल्याला बोललो त्याबद्दलही मोठ्या उदार अंतकरणाने क्षमा करा. दरवर्षी वटवागुळ भरपूर येतात. वटवागुळ भरपूर आहे. अनेक प्रकारचे काही जे आपल्याला गोष्टी आहेत ते आपल्याला पदरात पाडून द्यायचे आहेत. या उक्तीप्रमाणे आपल्याला एक नाही अनेक यात्रा करायच्या आहेत. चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून काय काय राहिले? अजून काय काय राहिले म्हणून दंडोळ झाल्यानंतर काय? दंडोळ झाल्यास पारी नंतर किती टाइम लागते अजून माहिती नाही. माहिती नाही आम्हाला. आम्ही झालं आता पाय घ्यायचं म्हणजे जायचं. काय अजून बघू टाइम लागते. अजून असेल नको आपल्या जागेवर जाऊन झालं काही बोललं असेल तर माफ कर. डॉक्टर डॉक्टर कुठं आहे? तिथे नाही होत भरपूर टाइम लागते. ड्रायव्हर लाईट पब्लिक सावटी सावटी पब्लिक आहे. बघू टाइम लागते बा. हो दंडवत झाल्यानंतर आपण आपल्या जागेवर फक्त 5 मिनिटं उभं राहा. आपल्याला एक सूचना देण्यात येईल. पुढच्या वर्षीचा जो आपला 25वा रौप्य महोत्सव या पदयात्रा आपली संपन्न करणार आहे. काल थोडक्यात आपल्याला माहिती देण्यातच आली की आपल्याला तो उपक्रम कशा पद्धतीने राबवायचा आहे. सद्भक्तांनी पदयात्रेकरूंनी त्याच्यासाठी सहकार्यही केलेलं आहे आणि करणारही आहे. तर बंधूंनो, पुढच्या वर्षी आपलं 25वं वर्ष आहे. ते 25वं वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातली मंडळी आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनानं पाहत आहे की ही मंडळी कसा रौप्य महोत्सव साजरा करतील. सालबर्डी ते विजयपूर आहे. अधिक तो कसा चांगला होईल या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. स्थान भरपूर आहेत ना. सहकार्य करसाल स्थान भरपूर अशी आहेत. अपेक्षा आहे. जास्तीत जास्त संख्येनं आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा आहे. आणि समाप्तीच्या दिवशी
समाप्तीच्या आदल्या दिवशी राजमठामध्ये आपल्याला सर्व पदयात्रेकरूंच्या वतीनं पंचावतार उपहार बी करायचा आहे. रात्री शास्त्री बाबा नव्हते, नंतर आल्यानंतर ते रात्री 3 वाजता आले आणि 3 वाजताच आमची चर्चा झाली. त्यामध्ये हाही एक प्रस्ताव ठेवण्यात आला किंवा सर्व पदयात्रेकरूंच्या वतीनं आपण एक राजमठामध्ये एक भव्य दिव्य असा पंचावतार उपहार करायचा आहे. त्या निमित्तानं त्या राजमठाची पूर्ण सजावट, रांगोळ्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्याहीसाठी आपलं योगदान सहकार्य लागणार आहे. वस्त्रासाठी झालेलं आहे, नगदी आणि काही उधार रूपामध्ये आलेली आहे. हा, सर्वांना दंडवत घालायला आल्यानंतर मग आपण उपहाराचंही नियोजन करूया. हा, आता थोडं राहिलं. त्याच्या परीनं बरं का, बळजबरी नाही, बळजबरी नाही. आपणही फुल नाही फुलाची पाकळी, कारण सर्व कष्ट करणारी मंडळी आहेत आणि सर्व शेतकरी बांधव आहेत. फुलांचं सजावटीसाठी जिरणगावचे संबंधांनी सांगितलं मंदिर सजावटीला तेवढे ते देणार आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवा. कारण आपल्याला एवढं माहिती जड गोष्ट नाहीये. कारण काल आम्ही फक्त अर्ध्या तासामध्ये आपल्या समोर प्रस्ताव ठेवला आणि भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व पदयात्रेकरूंचे आम्ही ऋणी आहोत. झाले आता झाले का? मंदिरातले घ्या की इकडे येतात. गोविंदराव जाधव निळा, गोविंदराव जाधव निळा, जिल्हा नांदेड यांच्याकडून पंचावतारासाठी 5,000 रुपये आलेले आहेत. दत्तात्रय दत्तप्रभू संस्थान पेठ पिंपळगाव. आई वाटत बसून बसू घ्या, नका, बसून घ्या मंडळी. वाटत बसू नका, पायाला यायचं.